हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं। महाराष्ट्र के भाजपा के वरिष्ठ नेता पूर्व मंत्री एकनाथराव खड़से हमेशा से जनहित के लिए कदम उठाया करते हैं। आपको याद दिला दे कि खड़से की लगातार फॉलोअप के बाद सरकार ने टोकरे कोली, ठाकुर और भामटा राजपूत समाज को न्याय देने की हामी भरी थी। खड़से की यही प्रयासों से सरकार ने ब्लड रिलेशन के लिए कास्ट सर्टिफिकेट की सख्ती को हटाने और कानून को लचर करने की बात कही थी तथा तैयार भी हो गई थी, लेकिन दुर्भाग्यवश अभी भी इन लोगों को न्याय नहीं मिल पाया है। कास्ट सर्टिफिकेट के लिए टोकरे कोडी, ठाकुर और भामटा राजपूत समाज को दर दर की ठोकरे खानी ही पड़ रही है। व्हॅलिडिटीच्या संदर्भामध्ये जी तपासणीसाठी आपण यंत्रणा केलेली आहे, तो पोलीस जातो, तो घरात पाहतो। आपण वारंवार या सभागृहामध्ये सांगितलं की ब्लड रिलेशन मध्ये जर सर्टिफिकेट मिळालेलं असेल, बापाला मिळालं तर मुलाला मिळालंच पाहिजे, पण तरी पोलिसांची तपासणी सख्या भावाला असेल, सख्या बहिणीला असेल, आईला असेल, आपल्या मी आईचं नाही सांगत, पण बापाचं असेल, वडिलांचं असेल, भावाचं असेल, बहिणीचं असेल, आत्याचं असेल, तर ते ब्लड रिलेशन मधले फतवा काढा आज परत की ब्लड रिलेशन मध्ये ज्याचं असेल त्याचं सर्टिफिकेट तातडीने दिलं पाहिजे। जो अधिकारी असा देण्यात टाळाटाळ करेल त्याच्या फौजदारी कार्यवाही करा। अभी महाराष्ट्र विधानसभा का सत्र चल रहा है और हाल ही में बीजेपी ने मराठा समाज को आरक्षण भी दिया है, जिसकी लोग खुशियां मना रहे हैं। लेकिन जो बातें पुरानी हैं और सरकार की हामी के बाद भी पूरी नहीं हुई है, उन बातों के लिए फिर से एकनाथराव खड़से ने सदन में मुद्दा उठाया है और न्याय की बात कही है। त्याच्या मुद्द्याच्या द्वारे प्रश्न आहे, अध्यक्ष महोदय, नाताभाऊ एक नाताभाऊ अध्यक्ष महोदय, राज्यभरामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं, धनगर समाज आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाची मागणी आहे। त्याबरोबरीला राज्यभरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून कोळी समाजाला टोकरे कोळीचं सर्टिफिकेट द्यावं अशा स्वरूपाची मागणी आहे। अध्यक्ष महोदय, या राज्यामध्ये कोळी समाज मोठ्या प्रमाणावर आहे आणि खऱ्या अर्थानं कोळी हा आदिवासी कोळी म्हणूनच पूर्वीपासून गणला गेलेला आहे। अगदी इतिहास कालापासून तर वाल्मिकी ऋषींपासून तर आजपर्यंत कोळी समाज हा जंगलामध्ये रानावनात राहणारा समाज म्हणून ओळखला जातो। आणि अशा स्थितीत अध्यक्ष महोदय, काही ठिकाणी कोळी समाजाला टोकरे कोळीचं सर्टिफिकेट देण्यात आलेले आहे। यामध्ये जनगणनेनुसार टोकरे कोळींची संख्या ही काही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे। आता हा प्रामुख्याने जळगाव, धुळे, नंदुरबार आणि महाराष्ट्रातही आज अशी स्थिती आहे की टोकरे कोळीचं सर्टिफिकेट न मिळाल्यामुळे शेकडो ग्रामपंचायतीच्या जागा ज्या आहेत, राखीव जागा, त्या रिक्त आहे। त्या जागा रिक्त आहे आणि पंचायत समिती, जिल्हा परिषदांमध्येही सर्टिफिकेट न मिळाल्यामुळे त्यांना अपात्र म्हणून घोषित केलेलं आहे। अध्यक्ष महोदय, याद्वारे माझी अशी मागणी राहणार आहे की मागे मी सांगितलं होतं की ब्लड रिलेशनमध्ये जे असतील, जर सर्टिफिकेट मिळालेलं असेल तर त्याच्या मुलाला, मुलीला किंवा ब्लड रिलेशनमध्ये सर्टिफिकेट दिलं पाहिजे। या सभागृहामध्ये आश्वासन दिलं होतं की अशा स्वरूपाचे सर्टिफिकेट जर कुणाला मिळाले असतील तर त्यांच्या वारसाला तशा स्वरूपाचे सर्टिफिकेट द्यावं, पण अद्याप कोळी समाजाला त्या संदर्भात मिळालेलं नाही। ठाकूर समाजाला आणि राजपूत समाजाला सुद्धा तो JR जो काढलेला आहे त्याचा लाभ होत नाही। अध्यक्ष महोदय, माझी या माध्यमातून विनंती आहे की ठाकूर समाजाला सर्टिफिकेट नाकारलं जातं, राजपूत समाजामध्ये भामटा राजपूत म्हणून सर्टिफिकेट नाकारलं जातं। याबरोबर या समाजालाही आरक्षणाचा लाभ व्हावा आणि या दृष्टिकोनातून शासनाने पावलं उचलावे। जे रक्ताच्या नात्यामध्ये ज्यांना सर्टिफिकेट आहे, जे ब्लड रिलेशन मधलं, मला मिळालं तर माझ्या मुलाला मिळालं पाहिजे, माझ्या मुलीला मिळालं पाहिजे, तर यांनाही सर्टिफिकेट मिळत नाही। मग ते राजपूत असो, ठाकूर असो का टोकरे कोळी असो, यांना ते देण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने निर्णय घ्यावा अशी माझी या निमित्ताने विनंती आहे। खड़से हमेशा से सभी को न्याय दिलवाने की बात करते हैं। न सिर्फ बात करते हैं, बल्कि जब खड़से मंत्री थे तब उन्होंने कई निर्णय लोगों की भलाई और सरकारी हित में लिया था, जो अभी भी अमल में नहीं हो पाया है, क्योंकि खड़से सत्ता में होते हुए भी सत्ता में नहीं हैं और ये कमी महाराष्ट्र के हर व्यक्ति को दिल को चुभती है। ब्यूरो न्यूज के साथ आनंद शर्मा की रिपोर्ट, इंडिया अब तक न्यूज के लिए।